व्यूअर्स, आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळा आणि हरभऱ्याच्या डाळीचे वडे, म्हणजे वाफेवरचे वडे। थोड्याशा तेलामध्ये शॅलो फ्राय करणार आहे आपण हे। त्यासाठी इथे मी घेतलेली आहे पावशर दुधी भोपळा आणि 100 ग्राम जी आहे चण्याची डाळ आहे, 100 ते 150 ग्राम। ही मी 1 तासापूर्वी पाण्यात भिजत घातली होती, कोमट पाण्यामध्ये, आणि आता ती भिजून छान तयार आहे। आपण ही वाटून घेणार आहे। दुधी भोपळ्याची साल काढून किसून घ्यायचं आहे आणि जे आपण ह्याची कालवण करणार आहे वड्यांचं, त्यासाठी वाटण्यासाठी मी इथे घेतलेले आहे 2 टेबलस्पून तांदूळ, 2 टेबलस्पून चण्याची डाळ, 2 टेबलस्पून धणे अख्खे, थोडासा कढीपत्ता, 8 ते 10 लसूण पाकळ्या, 4-5 हिरव्या मिरच्या आणि अर्धी छोटी वाटी सुकं खोबरं, जे मी गॅसवर थोडंसं भाजलं आहे, तेलातही परतणार आहे। तर हा संपूर्ण मसाला आपल्याला तेलावरती भाजून घ्यायचा आहे वाटण्यासाठी। सगळ्यात आधी आपण हे किसून डाळ वाटून घेऊया। हे पहा, इथे मी कढईमध्ये लसूण, खोबरं, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घेतलेला आहे। तर आपण हे थोडंसं तेल टाकून भाजून घेऊया। हे पहा, आता आपलं हे वाटण छान असं भाजलं गेलं आहे। आता हे मी काढून घेतलं आहे। आता आपण कढईमध्ये टाकायचे आहेत धणे, तांदूळ, डाळ, आणि हे देखील छानपैकी भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि छान असं लालसर कलर येईपर्यंत तांदूळ आणि डाळ भाजून घ्यायची आहे आपल्याला छानपैकी। हे पहा, आता हे डाळ आणि तांदूळ छान भाजून झाले आहेत। आता आपण हे काढून घेऊया आणि हे वाटण जे आहे ना, ते आपण थंड करून मग वाटून घ्यायचं आहे। हे पहा, आता हे जे वाटण आहे हे आपण पूर्णपणे थंड करून मग वाटून घ्यायचं आहे मिक्सरला। हे पहा, इथे मी मिक्सरच्या भांड्यात 4-5 हिरव्या मिरच्या, 4 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं घेतलं आहे। हे आपण वाटून घेणार आहे। हे आपण जे वडे करणार आहे दुधी भोपळा आणि हरभऱ्याच्या डाळीचे, त्याच्यामध्ये आपण ही पेस्ट टाकणार आहे। त्यासाठी आपण हे वाटून घ्यायचं आहे। पहा, लसूण, जिरं आणि हिरवी मिरचीचं वाटण तयार आहे। आपण ह्याच्यासोबत डाळ टाकून वाटून घेऊया। हे पहा, जाडसर आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे। हे पहा, जे आपण वाटून घेतलेलं आहे ना, हे पहा, धणे, खोबरं, मिरची, कोथिंबीर, लसूण, हे वाटण तयार आहे। तर आता आपण ह्या वाटणामध्ये ना 2 गॅसवरती भाजून कांदे थोडेसे तेलावरती परतून तेही या वाटणामध्ये ॲड करून वाटून घ्यायचं आहे। हे पहा, इथे आपली हरभऱ्याची डाळ, हिरवी मिरची, लसूण, जिरं वाटून झालेला आहे। मी जाडसर वाटून घेतलेला आहे मिक्सरला। आता आपण जो हा भोपळा साळून ठेवलेला आहे तो आपण ह्याच्यात किसून टाकणार आहे। त्यासाठी इथे मी किसणी घेतलेली आहे। जाड किसणीने किसून टाका किंवा बारीक किसणीने, तुम्हाला जसं आवडेल तसं। हे पहा, अशा प्रकारे आपण भोपळा किसून टाकायचा आहे। हे पहा, आता आपण जाडसर भोपळा ह्याच्यात किसून घेतलेला आहे। आता आपण ह्या डाळीच्या मिश्रणात तो मिक्स करून घ्यायचा आहे चमच्याने।
तुमची मुलं जर भाजी खात नसतील भोपळ्याची तर ही भाजी ते नक्की खातील आवडीने. आता आपण ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे. चिमूटभर हळद. आणि आता आपण हे वड्याचं मिश्रण मिक्स करायचं आहे. आता आपण ह्याचे वडे बनवायचे आहे वाफेवरती, म्हणजे थोडेसे शॅलो फ्राय करायचे आहे आणि झाकण ठेवून वाफवून घ्यायचे आहे. हे पहा, आपले कांदे छानपैकी भाजून झालेले आहे. आता आपण ते काढून घेऊया आणि थोडेसे आपण ते कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत. परत थोडंसं तेल टाकून ह्यांना थोडंसं मॅश करायचं आहे आपल्याला. पहा, हे कांदे मी थोडेसे मॅश केलेले आहेत. तर त्याच्यात आपण 1 चमचा छोटासा तेल टाकायचं आहे आणि हे परतून घ्यायचे आहे. आणि हे वाटून घ्यायचे आहेत आपल्या वाटणामध्ये, जे आपण धणे, तांदूळ, चण्याची डाळ सगळं वाटण केलं होतं ना, त्याच्यामध्ये हे कांदे देखील आपण वाटून घ्यायचे आहेत. हे पहिले छान असे परतून घेऊया आणि मग वाटूया. हे पहा, ते वडे बनवण्यासाठी ना मी ॲल्युमिनियमचा तवा ठेवलेला आहे. तर आपण ह्याच्यावरती तेल टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आपले वडे चिकटणार नाहीत. आणि सगळीकडे तेल व्यवस्थित पांगून घ्यायचं आहे. जर तुम्ही तेल व्यवस्थित पांगून घेतलं पूर्ण तव्याला तर अजिबात तुमचे वडे चिकटणार नाही. आणि तेल आणि तवा छान असं तापून द्यायचं आहे आपल्याला. जर तुम्हाला असं वाटलं की तुमच्या या वड्यांच्या पिठाला खूप पाणी सुटलंय तर तुम्ही ह्याच्यात थोडंसं बेसन ॲड करू शकता. पण शक्यतो नाही टाकलं तर जास्त छान आहे, खुसखुशीत होतात वडे. त्यामुळे मीठ एकदम शेवटी, जेव्हा तुम्हाला वडे करायला घ्यायचे आहेत ना, त्याच्या आधी तुम्हाला मीठ टाकायचं आहे. त्याच्या आधी मीठ टाकू नका, नाही तर खूप पाणी सुटेल. हे पहा, आता आपलं छान असं तेल तव्यातलं तापलेलं आहे. मीडियम फ्लेमवरती गॅस करायचा आहे. मीडियम टू लो फ्लेम ठेवली तरीही चालेल. तर चमच्याने ना असे छोटे छोटे वडे टाकायचे. जरी हे वडे चिकटले एकमेकांना तरी तुम्ही नंतर ते सोडवू शकता. हे पहा, आपले वडे टाकून झालेत. मीडियम फ्लेम करायची गॅसची. तर या वड्यांवरती ना असं झाकण ठेवून लो फ्लेमवरती, लो टू मीडियम फ्लेमवरती हे 3 ते 4 मिनटं एका बाजूनी वाफून घ्यायचे. हे पहा, आता आपण झाकण काढून बघूया आपले वडे कसे झालेत की नाही ते. आता आपण हे वडे पलटून घेणार आहे. हे पहा, छान असे. हे पहा, या कलरवरती आपल्याला वडे करायचे आहेत छानपैकी असे. आता हे मी सोडवून घेते.
जर तुम्हाला असं वाटलं ह्याच्यामध्ये की तेल थोडंसं कमी आहे तर तुम्ही जास्ती तेल पण घेऊ शकता, थोडंसं ॲड करू शकता तेल। आता मी अशा प्रकारे सगळे वडे उलटे करून घेते। हे पहा, मी सर्व वडे जे आहेत ते पलटून घेतलेले आहेत। आता आपल्याला दुसऱ्या बाजूने छानपैकी ते शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। पहा, आता आपलं कांदा खोबरा धण्याचंही वाटण तयार आहे। आता आपले दोन्हीकडून ना वडे छान असे मस्त असे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत, तर ते आपण साईडला इथे ठेवायचे आहेत आणि जे वडे साईडला आहेत ना ते मध्ये घ्यायचे आहेत। हे पहा, आता आपण सगळे वडे ना व्यवस्थित असे पलटून घेतलेले आहेत छानपैकी। आता आपण हा शेवटचा वडा देखील मस्तपैकी असा पलटून घेऊया। आता आपले वडे झालेले आहेत। आता आपण हे सगळे वडे काढून घ्यायचे आहेत। हे पहा, बघू शकता तुम्ही। पहा, आता आपण वड्यांच्या भाजीला फोडणी देतोय। इथे मी 2 चमचे तेल टाकून त्याच्यात जिरे टाकतेय। थोडीशी मोहरी, जिरी मोहरी ना आपल्याला छानपैकी तडतडू द्यायची आहे। जिरी मोहरी तडतडली की आपण हे जे वाटण तयार केलं होतं ना ते टाकायचं आहे आपण। वाटण छानपैकी परतून घेऊया तेलावरती। हे पहा, संपूर्ण वाटण घ्यायचं आहे, अजिबात वाया घालवायचं नाहीये। आपलं वाटण परतते तोपर्यंत आपण ह्याच्यात मसाले टाकूया। अर्धा चमचा हळद, 1 चमचा घरगुती काळा मसाला, 1 कांदा मसाला, घरगुती मसाला, हळद हे टाकून घेतलेला आहे। तर आता आपला मसालाही छानपैकी परतलेला आहे। तर आता आपण ह्याच्यात जितका तुम्हाला रस्सा बनवायचा आहे तितकं पाणी टाकायचं आहे। तुमच्याकडे जर घरगुती मसाला नसेल तर तुम्ही गोडा मसाला किंवा गरम मसालाही वापरू शकता आणि कांद्या मसाल्याच्या ऐवजी मिरची पावडर वापरू शकता। आता आपण ह्याच्यात पाणी टाकूया। आपला मसाला आपण व्यवस्थित भाजून घेतलेला आहे, त्यामुळे जास्त परतायची गरज नाहीये। आता जेवढं तुम्हाला वड्यांसाठी पाणी हवं तितकं टाकून घ्या, घट्ट पातळ तुमच्या आवडीनुसार। आता इथे मी 1.5 तांब्या पाणी टाकलेलं आहे। आता आपण ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकूया। हे जे आपले वडे आहेत जे आपण बनवून घेतलेले आहेत, तर हे वडे आपण कालवण उकळल्यावरती जर तुम्ही जेवायला बसणार असाल तर त्याच वेळेस तुम्ही हे वडे कालवणात टाकायचे आहे। आधीच टाकू नका, नाहीतर हे विरघळून जातील, ओले होतील आणि ह्याचा स्वाद खराब लागेल। त्यामुळे जेव्हा तुम्ही जेवायला बसणार असाल त्याच्या आधी हे कालवण उकळून त्याच्यामध्ये वडे टाकून मग सर्व करा। आता आपल्या भाजीला वड्यांची छान अशी उकळी आलेली आहे। आता ही मस्त उकळी आलेली भाजी आहे। तर आता तुम्हाला जेव्हा ही भाजी सर्व करायची आहे त्यावेळेसच तुम्ही ह्याच्यात वडे टाकायचे आहेत।
हे पहा, आपले वडे रेडी आहेत. आता हे मी तुम्हाला वड्यांची भाजी सर्व करून दाखवते. तर तुम्हाला जितके वडे हवेत तितके तुम्ही भाजीमध्ये टाकून घ्या. छानपैकी उकळलेली आहे. जास्त उकळायची गरज नाही. गॅस लगेच बंद करायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर वरती टाकायची आहे. आपली भाजी रेडी आहे. ती आता आपण सर्व करूया. ही जास्त जर तुम्ही उकळली ना तर हे वडे विरघळतील. हे पहा व्ह्यूअर्स, आपली गरमागरम अशी डाळ वडे आणि दुधी भोपळ्याची भाजी तयार आहे. तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला जवळून दाखवते याची लुक. कशी दिसतीये ना, टेस्टी यम्मी यम्मी. तर ही वड्यांची भाजी तुम्हीही नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा.